क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय आहे, फाइंड QP using given information in the figure. So you have given a figure and in the triangle MNP, ray NQ is bisector of angle MNP and three segments you have given. You have to find one another segment QP. So in triangle MNP, NQ is angle bisector of angle M, and what you have given again, MN is 25, then NP, that is 40, MQ is 14, and you have to find QP. Okay, so we'll again use angle bisector property or property of angle bisector of triangle. Therefore, by using property of angle bisector of triangle. So काय लिहिता ते angle bisector property नुसार, MQ by QP, MQ by QP equals to NM by NP. ठीक आहे. मग आता आपल्याला QP फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना. मग QP इकडे घेऊ, हे दोन्ही ट्रान्सफर करू. सो QP इक्वल्स टू काय येईल, हे इकडे आणला, MQ इंटू NP डिवायडेड बाय NM. व्हॅल्यूज पुट करा. ह्या तिन्ही व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. MQ किती आहे, 14 मल्टिप्लाइड बाय NP 40 डिवायडेड बाय NM किंवा MN किती आहे, 25. तर इथे 5 5 25, 5 8 40. सो QP इक्वल्स टू 14 8 12 दर्श भागीला 5. 5 ने याला भाग द्या, 5 5 2 10, नंतर किती उरला, 11तून 10 गेला 1, म्हणजे किती, पुन्हा 12 झाले. सो 5 2 पुन्हा 10, 12तून 10 गेले 2 उरले, 0.0 म्हणजे 5 8 नाही 5 चूक 20. ठीक आहे ना. सो QP इज इक्वल्स टू 22.4 युनिट्स. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीनं काय केलं, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा वापर केला. जो अँगल बायसेक्ट झाला आहे त्याच्या बाजूच्या दोन्ही साईड्स दिलेल्या आहेत, एक समोरच्या सेगमेंट दिलेली, एक सेगमेंट काढायचे. ठीक आहे ना. आता ह्याच पद्धतीनं अजून एखादा क्वेश्चन आहे पुढं, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे होमवर्क म्हणून. एका कोऱ्या कागदावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याचा फोटो काढा, क्वेश्चन नंबर, प्रॅक्टिस सेट नंबर, तुमचं नाव लिहावर त्या कागदावर, त्याचा फोटो काढा आणि मला व्हॉट्सअप करा, किंवा यूट्यूबवर कमेंट बॉक्समध्ये त्याचं आन्सर काढा. तो क्वेश्चन कुठला आहे, तर क्वेश्चन नंबर 8 आहे. इथे बघा, हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन नियर अबाउट सेमच आहे. इथेही ट्रायंगल एलिमेंट दिला आहे आणि ट्रायंगल एलिमेंटमध्ये MT हा बायसेक्टर आहे म्हणलं एलिमेंटचा, अँगल एलिमेंटचा MT हा बायसेक्टर आहे म्हणलं. ह्याच्यात ह्या दोन बाजू आणि ही एक सेगमेंट दिलेली, तर ही LT तुम्हाला फाइंड करायची आहे. सेम ह्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आहे, याला सॉल्व्ह करून कमेंटमध्ये कमेंट करा आन्सर, LT इक्वल्स टू किती, किंवा मग व्हॉट्सअपला सॉल्व्ह करून व्यवस्थित फोटो काढून पाठवा. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय आहे, इन द फिगर इथे 3 पॅरलल साइड्स दिलेल्या आहेत तुम्हाला, ABCD आणि EF. ठीक आहे ना. ABCD आणि EF. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये हा सेगमेंट X आहे जो तुम्हाला फाइंड करायचा, आणि टोटल AE पण तुम्हाला फाइंड करायचा. AB ना ॲक्च्युअली तो AE आहे. ठीक आहे ना. हा पूर्ण AE किती आहे तो पण तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर आता 3 पॅरलल साइड्सची किंवा 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आपण पाहिली मगाशी, की जर त्या 3 पॅरलल साइड्सवर 2 ट्रान्सव्हर्सल असतील तर ह्या सेगमेंटचा ह्या सेगमेंटसोबतचा रेशो हा या सेगमेंटच्या रेशो एवढा येत असतो. तर इथे तुम्हाला तेच करायचं आहे की गिवन
AB is parallel to CD is parallel to EF. Okay. Therefore, by property of three parallel lines, थ्री पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टी काय होती, या सेगमेंटचा या सेगमेंटसोबतचा रेशो हा या सेगमेंटच्या रेशोसोबत इक्वल येत असतो. म्हणजे काय लिहिता येते मला की एफ डी किंवा जे दिलेलं आहे तुम्ही ते पण आधी लिहून घेऊ शकता गिवन म्हणून. ठीक आहे ना, वाटल्यास आपण आधी लिहून घेऊ तर नंतर लिहू हे बाय प्रॉपर्टी वगैरे. ठीक आहे. सो गिवन काय काय आहे ते लिहून घेऊ. एफ डी आहे तुमच्याकडे 4, देन डी बी आहे तुमच्याकडे 8, देन ई सी यू हॅव टू फाइंड, इट इज एक्स, ए सी और सी ए इट इज 12. ओके. सो देयरफॉर बाय यूजिंग प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाइन्स, काय आहे थ्री पॅरलल लाईनची प्रॉपर्टी, एफ डी बाय डी बी इज इक्वल्स टू ई सी बाय सी ए. ठीक आहे. हा क्वेश्चन मी आता रब करतो कारण हा तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, याच्यासारखाच होता. तर आता इथे व्हॅल्यूज पुट करा आणि सी ई किंवा ई सी जो तुम्हाला फाइंड करायचा आहे, ठीक आहे ना, जो एक्स आहे तुमच्याकडे तो फाइंड करायचा आहे. सो इथे व्हॅल्यूज पुट करू. एफ डी किती आहे 4, देन हा आहे 8, देन हा एक्स आणि हा सी ए 12. सो एक्स इक्वल्स टू किती लिहिता येईल, याला ट्रान्सफर करा, याला 7/2 करू आपण. ठीक आहे ना. तर हा 12 जर इकडे आला सो 12/2 असं होईल. म्हणजे एक्स बरोबर किती येतो 6. ठीक आहे ना, 6 युनिट्स. मग आता पूर्ण ए ई काढा. देअरफॉर ए ई इक्वल्स टू फ्रॉम फिगर ए ई म्हणजे काय लिहिता येईल मला, ए ई इक्वल्स टू सी ए प्लस सी ई किंवा ई सी. ठीक आहे ना. सो ए ई इक्वल्स टू काय 12 प्लस एक्स, म्हणजेच ए इक्वल्स टू काय 12 प्लस एक्स किती आला 6. सो ए ई इक्वल्स टू 12 आणि 6. ठीक आहे. कळेल काय, इन द ट्रायंगल ए बी सी, एक ट्रायंगल आहे ए बी सी. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये काय काय दिले बघा, ए बी एक्स आहे आणि बी सी एक्स प्लस 5 आहे. म्हणजे इथे बी आहे इथे ए आहे. ए बी एक्स आहे, बी सी एक्स प्लस 5 आहे, ए डी एक्स -2 आहे आणि डी सी एक्स प्लस 2 आहे. तर एक्सची व्हॅल्यू किती आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. सो आता इथे दिलंच काय की सेगमेंट बी डी जो आहे हा ए बी सीचा बायसेक्टर आहे, अँगल ए बी सीचा. सो यू हॅव गिवन दॅट रे बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. सो विल राईट इट इन ट्रायंगल ए बी सी, गिवन दॅट बी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ angle ABC. So we can use property of angle bisector. Therefore, by property of angle bisector, याच्या आधी आपण अशा प्रकारचे दोन गणितं पाहिलेत. एक तुम्हाला होमवर्क सुद्धा सांगितलं मी, त्याच पद्धतीचं आहे, फक्त इट इज सिमिलर टू दोज प्रॉब्लेम्स. द डिफरन्स इज ओनली हिअर द व्हॅल्यूज यू हॅव टू फाइंड, that is of x. Okay, so what we can write by property, AD by DC is equals to BA by BC किंवा AB लिहिलं तरी हरकत नाही तुम्ही, AB by BC. ठीक आहे ना. सो AD x -2 व्हॅल्यूज आहेत दिलेल्या त्या पुट करा. ठीक आहे ना. फ्रॉम फिगर किंवा तुम्ही इथे वाटल्यास लिहू शकता सगळे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या काय काय दिलेले ते लिहून घेतल्यास आपण इथे ए डी इक्वल्स टू तुम्हाला एक्स -2 दिलं आहे, डी सी एक्स प्लस 2 दिलं आहे, त्याच्यानंतर ए बी एक्स दिलं आहे आणि बी सी एक्स प्लस 5 दिलं आहे.
आता इथे व्हॅल्यूज पुट करू. डी सी किती दिले तुम्हाला x+2, देन ए बी किती आहे x आणि बी सी किती x+5. ठीक आहे ना. तर हा क्रॉस करू आपण. x-2 × x+5 = x × x+2. ठीक आहे. मल्टिप्लाय करून घ्या ह्या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला. x² + 5x - 2x - 10 = x² + 2x. ठीक आहे ना. x² + 5x - 2x - 10 x² + 2x. तर सगळ्या व्हॅल्यूज एका बाजूला घ्या, कॉन्स्टंटवाला एका बाजूला आणि व्हेरिएबलवाला एका बाजूला. ठीक आहे ना. तर इकडे हे x² + 5x मधून -2x गेले तर हे 3x उरले. याला इकडे घ्या. x² हे 2x पण इकडे आणले, मायनस झाले, हे 10 इकडे घ्या. x² कटले, प्लस मायनस असल्यामुळं 3x मधून 2x गेला, x उरला. सो x = 10. ठीक आहे. अशा तुम्ही ह्या बाकीच्या व्हॅल्यूज पण काढू शकता. ठीक आहे ना. जसं की इथे x = 10 आलं, x+5 म्हणजे 15 होईल, x+2 म्हणजे 12 होईल, x - 2 म्हणजे 8 होईल. ठीक आहे ना. पण ते काढायला नाही सांगितलं. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनसाठी जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10मध्ये काय, एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला, EDF किंवा DEF म्हणा, आणि ह्या ट्रायंगलचा एक x हा कुठेतरी मधला असा पॉईंट दिला आहे ज्याला की सगळ्या अँगल्समधून जॉईन केलं आहे, आकृतीत जसं प्रमाणे दाखवलं तसं. सो पॉईंट x इज जॉईन टू द वर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे ना. वर्टायसेस सोबत त्यांना जॉईन केलं आहे. सेगमेंट PQ इज पॅरलल टू DE, then QR is parallel to EF, and then you have to fill the blanks so that we have to prove PR is parallel to DF. ठीक आहे ना. ह्या साईड एकमेकाला पॅरलल आहेत असं तुम्हाला आणून दाखवायचं आहे. ह्या दिलेल्या आहेत पॅरलल आहेत म्हणून. तर मग आता इथे हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे ना. इथे x, इथे P, इथे Q, इथे E आणि इथे D पॉईंट आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये PQ आणि DE ह्या पॅरलल आहेत असं तुम्हाला दिलेलं आहे. मग जर का ट्रायंगलमध्ये 2 साईड पॅरलल असतील, ठीक आहे ना, म्हणजे 2 साईड म्हणल्यापेक्षा ट्रायंगलच्या 2 साईड नाही, तर ट्रायंगलमध्ये एक लाईन अशी असेल की जी ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल. जर असं असेल, अशी एखादी लाईन असेल PQ जी की ट्रायंगलच्या दुसऱ्या एखाद्या कोणत्याही बाजूला पॅरलल असेल DEला, तर आपण काय म्हणलं की या सेगमेंटचा रेशो हा या सेगमेंटचा रेशो एवढा असते BPTमध्ये पाहिला आपण. तर मग मला काय म्हणतात इथून XP/PD इक्वल्स टू, इकडे काय लिहिता येईल XQ/QE. ठीक आहे ना, BPT नुसार. तसंच दुसरा ट्रायंगल पण आहे इथे. दुसरा ट्रायंगल सांगितलं आपल्याला XEF, जो की असा ट्रायंगल आहे. तर इथे R आहे. ठीक आहे. तर इथे पण काय सांगितलं आपल्याला QR इज पॅरलल टू EF. मग पुन्हा BPT नुसार काय लिहिता येईल XQ/QE इज इक्वल्स टू काय लिहिता येईल XR/RF अगेन बाय BPT. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून इथे काहीतरी तुम्हाला फिल करायचं. काय दिसते याच्यात, तर XP/PD आहे इथं इक्वल्स टू XQ/QE. इथे पण आहे, इथे पण आहे. मग ह्या दोघांवरून याची ही उजवी बाजू आणि याची ही डावी बाजू सारखी आहे, म्हणजे याचा आता याची डावी बाजू आणि याची उजवी बाजू सारखी असेल. म्हणजे मला काय लिहिता येईल इथे, तर यातला XP/PD ही यातल्या XR/RF सोबत इक्वल असेल. ठीक आहे ना. आता ह्या जर का XP/PD इज इक्वल्स टू जर XR/RF आला असेल, तर याचा अर्थ काय होते PR इज पॅरलल टू DF. बरोबर आहे. कशावरून? कॉन्व्हर्सवरून, BPTच्या कॉन्व्हर्सवरून. कारण हा रेशो जर काही इक्वल येत असेल तर याचा अर्थ ट्रायंगलमधली ही लाईन ही ट्रायंगलच्या त्या बाजूला पॅरलल असेल. सो इन ट्रायंगल ABC
you have given that ray BD bisects angle ABC. Ray BD bisects angle ABC, and again ray CE bisects angle ACB. If segment AB is congruent with AC, if this AB and AC are congruent, then you have to prove ED is parallel to BC. Okay, so given in triangle ABC, AB is congruent with AC. Okay, याला आपण एक नंबर देऊ. Now again what is given, ray BD is bisector of angle ABC. आणि जर का रे BD हा जर का या अँगलचा बायसेक्टर असेल तर प्रॉपर्टी आहे जी अँगल बायसेक्टरची, त्याच्यावरून काय लिहू शकतो आपण, देअरफॉर बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल, त्याच्यावरून काय लिहिता येईल मला, AD बाय DC इक्वल्स टू AB बाय BC. बरोबर आहे, ठीक आहे. एक याला 2 नंबर देऊ. अगेन CE is bisector of angle ACB. Okay, ray CE bisects angle ACB. Therefore, by using property of अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आपण पाहिली त्याचा वापर करायला लागलो आपण याच्यात. काय लिहिता येईल याच्यासाठी, AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय BC, ठीक आहे ना, किंवा BC बाय AC असं लिहिता येईल तुम्हाला, जसं घ्याल तसं, ठीक आहे ना. काय लिहिता येईल आपल्याला, असं लिहू आपण, AE बाय EB इज इक्वल्स टू AC बाय BC. 3 नंबर, ठीक आहे, AC बाय BC. आता आपल्याला दिलेलं 1 नंबर इक्वेशन काय आहे की AB आणि AC हे कॉन्ग्रुएंट आहेत, ठीक आहे. मग जर AB आणि AC जर का कॉन्ग्रुएंट असतील तर मी इथे या ठिकाणी AC च्या ऐवजी AB पुट करू शकतो, किंवा इथे या ठिकाणी AB च्या जागेवर तुम्हाला AC पुट करता येईल, ठीक आहे ना. सो मी इथे लिहून घेतो, म्हणजे रिप्लेस करून ठेवतो, AC च्या ऐवजी मी AB पुट करतो, AB बाय BC होईल. मी याला म्हणेन फ्रॉम 1, 1 नंबरवरून मी AB टाकला AC च्या ऐवजी. आता याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊ. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 2 जर तुम्ही कम्पेअर केले तर तुम्हाला दिसेल ह्यांच्या डाव्या बाजू ज्या आहेत, उजव्या बाजू ज्या आहेत ह्या सारख्या आहेत, राईट हँड साईड्स इक्वल आहेत. आणि जर राईट हँड साईड्स इक्वल असतील यांच्या, तर मला 2 आणि 4 वरून यांच्या लेफ्ट हँड साईड पण कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहेत असं लिहिता येते. कॉन्ग्रुएंट म्हणण्यापेक्षा इक्वल म्हणा. सो I can write AD by DC is equals to AE by EB. याला मी रिझन काय लिहीन, फ्रॉम 2 and 4, ठीक आहे. आता जर AD by DC इज इक्वल्स टू AE बाय EB असं जर आलं असेल तर याचा अर्थ काय मला म्हणता येईल की ED ही BC ला पॅरलल आहे, कॉन्व्हर्स BPTचा, ठीक आहे ना. देअरफॉर ED इज पॅरलल टू BC. याचं काय रिझन, बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. कळलं.